सध्या बाजारामध्ये ना अशा प्रकारच्या म्हणजेच लोणच्यासाठी ज्या कैऱ्या आपण वापरतो ना, तर त्या कैऱ्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. तर त्याच कैरीपासून आज आपण कैरीची चटणी किंवा मग त्याच मिश्रणापासून आपण कैरीचं पन्हंसुद्धा बनवू शकतो. एवढी छान आणि अगदी सोपी रेसिपी आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर इथं मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत. त्या छान बुडतील एवढं त्यामध्ये पाणी घातलं आणि त्याच्या 1 ते 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्या मी करून घेतल्या. कुकर थंड झालं आणि आता इथं ना कैऱ्या कुकर जरी आपलं थंड झालेलं असलं तरी कैरी भरपूर जी आहे ना, तर ती एकदम गरम असते. ज्या प्रकारे बटाटे वगैरे गरम असतात त्यापेक्षाही दुप्पट प्रमाणात ना आपल्याला कैरी जी आहे ना, तर ती भरपूर गरम लागते हाताला. तर त्यासाठी ना त्या साईडला थंड होण्यासाठी थोडंसं ठेवून दिल्यात आणि एका साईडला इथं मी तडका पॅनमध्ये ना 2 ते 3 चमचे जिरं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला थोडंसं अगदी गरम करून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला त्या चटणीमध्ये किंवा मग पन्ह्यामध्ये ज्यावेळेस आपण टाकू ना, तर त्याची छान अशी टेस्ट येते. तर इथं तोपर्यंत कैऱ्यासुद्धा थोड्याशा थंडगार झालेल्या आहेत. तरी थोड्यामधून ज्या आहेत ना, तर त्या गरमच असतात. तर इथं हळूहळू करून आहे ना आपण सोलून घ्यायच्या. याचं कातळं जे आहे ना, तर ते थोडंसं बारीक असतं. त्यामुळे एवढ्या इझिली निघत नाही. कंपॅरेटिव्हली तोतापुरी कैरीचं जर आपण त्यांना शिजवलं ना, तर डायरेक्ट साल संपूर्ण निघून येतं. तर इथं मी पूर्ण दोघी कैऱ्यांची साल व्यवस्थित काढून घेतली आणि ज्या कुकरमध्ये आपण उकळून घेतलेलं होतं, ते कुकर छान स्वच्छ धुवून घेतलं. आणि इथं वरती अशा प्रकारची बारीक चाळणी घेतलेली आहे आणि यावरती आपल्याला हे छान असं खिसून घ्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्याला त्याची जी बारीक प्युरी आहे ना, तर ती व्यवस्थित छान अशी काढून घ्यायची आहे. म्हणजेच एकदम खातानासुद्धा एकदम सॉफ्ट वगैरे अशा प्रकारची चटणी किंवा पन्हं जे आहे ना, तर ते आपण अशाच प्रकारे बनवत असतो. तर आता इथं बघू शकता एवढं जे पल्प आहे ना कैरीचा, तर तो छान असा आपण बारीक करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर त्याआधी आपण आहे ना इथं जे जिरं छान भाजून घेतलेलं होतं, तर ते सुद्धा गार झालं आहे. तर आता हे मिक्सरमधनं आपण छान बारीक वाटून घेऊयात. आणि इथं जे मी ना ते पल्प जो आहे तर तो गॅसवरती ठेवला आहे, कारण की आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे गूळ. तर त्याआधी मी जे जिरं छान असं वाटून घेतलं आहे, तर ते जवळपास भाजलेल्या जिऱ्याची पूड जी आहे ना, तर ते मी इथे 3 चमचे जवळपास घातलेली आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि त्यासोबतच आपल्याला इथं ना गूळ घालायचा आहे. तर ह्या कैऱ्या ज्या आहेत ना, त्या त्या चवीला एकदम अशा आंबट असतात, कारण की जे आपल्याला लोणचं आहे ना, तर ते वर्षभरासाठी साठवायचं असतं त्यामुळे. तर इथं ना कैरी थोडीशी खाऊन बघायची आणि त्या प्रमाणामध्ये ना आपण त्यामध्ये गूळ घालायचा. पण जर तुम्हाला तसा अंदाज येत नसेल, तर कैरीचा जो पल्प आहे ना, तर तो मोजून घ्यायचा आणि तेवढाच गूळ खिसून आहे ना, तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण जर गूळ त्यामध्ये घातला ना, तर अगदी परफेक्ट होतो किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त घातला तरीसुद्धा चालेल. तर इथं ना ह्या छोटे-छोटे गुळाचे भेली किंवा तुकडे जे असतात ना, तर तशा प्रकारे होतं. त्यामुळे मी डायरेक्ट त्यामध्ये घातलेलं आहे. तर आता इथे बघू शकता जो संपूर्ण गूळ आहे ना, तर तो पुढच्या 3 ते 4 मिनिटामध्ये संपूर्ण व्यवस्थित असा पातळ होऊन एकदम मस्त असा त्यामध्ये मिक्स झालेला आहे. आणि इथं ना ही चटणी जी आहे, चटणी म्हणून सुद्धा तुम्ही ही जेवणासोबत जर खाल्ली ना, तर चवीला ही खूप छान लागते. बघताय ना किती छान अशी कन्सिस्टन्सी त्याची झालेली आहे. तर आता हे संपूर्ण आणखी थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात. पुढचे 2 ते 3 मिनिट परत गॅसवरती याला मिक्स करत राहायचं. आणि त्यानंतर मग ही जी चटणी आहे, तर ही चटणी म्हणून जरी खाल्ली तरी चवीला छानच लागते किंवा मग थंडगार पाण्यामध्ये कैरीचा पल्प जो आहे, तर ते पन्हं म्हणून सुद्धा आपण छान असं पिऊ शकतो. आणि हे सहज आहे ना 15 ते 20 दिवस किंवा जर तुम्ही एकदम छान असं स्टोअर करून ठेवलं ना काचेच्या बॉटलमध्ये किंवा मग एअरटाईट कंटेनरमध्ये, तर हे 1 महिन्यापर्यंतसुद्धा राहू शकतं. तर आता इथं मी ना काचेचा एक ग्लास घेतला आहे. त्यामध्ये हे थोडंसं जे आपण पल्प किंवा चटणी जी आहे, तर ती मिक्स करून घेतलेली, तर ती त्यामध्ये घातली. भरपूर छान असं थंडगार पाणी यामध्ये घालायचं आणि चमचेच्या मदतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला थोडंसं जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल ना, तर सरळ काय करायचं, बर्फाचे क्यूब्स टाकायचे मिक्सरमध्ये आणि हा पल्प घालायचा जेवढं तुम्हाला बनवायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये. आणि मग तो मिक्सरमधून फिरवला ना, तर एकदम एवढं हलवण्याची वगैरे अजिबात गरज पडत नाही. आणि इथे मस्त आपलं हे छान असं थंडगार कैरीचं पन्हंसुद्धा तयार आहे किंवा मग हेच तुम्ही चटणी म्हणून जो पल्प आहे, तर तो सुद्धा जेवणासोबत खाऊ शकतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.